आज बनवूयात ढोकळा। ढोकळ्यासाठी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, त्यात 1 चमचा तेल टाकलेलं आहे, 4 चमचे या चमच्याच्या मापाने साखर टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ टाका आणि त्यातच आता आपण अर्धा लिंबू पिळून टाकत आहे। साखर विरघळेपर्यंत मस्त हे मिश्रण मिक्स करून घ्या। या पाण्यामध्ये आता आपण बेसन पीठ टाकून घेऊ। बेसन पीठ चाळलेलं असावं म्हणजे गुठळ्या होत नाहीत। आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। 4 ते 5 मिनिटं चांगलं मिक्स झालं पाहिजे, तर ढोकळा व्यवस्थित फुलतो। घेतलेली आहे याच्यात आणि हे बॅटर अशा प्रकारे झालं पाहिजे। आता आपल्याला ढोकळा लावायच्या आधी 10 मिनिटं कुकर स्टीम करून घ्यायचं आहे। जेव्हा आपण इनो टाकलेलं असतं तर ते लगेच ॲक्टिव्ह होतं आणि ढोकळा छान फुलतो। व्यवस्थित तेल लावून घ्यायचं म्हणजे ढोकळा व्यवस्थित सुटतो, चिटकून राहत नाही। आपण कुकर 10 मिनिटं प्रीहीट करून घेतलेला आहे। आता आपण या बॅटरमध्ये इनो टाकू। याच्यात मी 1 आणि अर्धा टाकलेला आहे। इनो टाकलेला आहे आपला फ्रूटवाला, लेमन फ्लेवरचा। हे बघू शकता पीठ लगेच फुलायला सुरुवात झालेली आहे। ढोकळा तयार झालेला आहे आता, मस्त बघू शकता कसा काय होतं त्याला फुलला आहे। हे पाणी आता हे याच्यावरती मस्तपैकी तडका देणे का, तर मस्तपैकी ढोकळा तयार आहे। मस्तपैकी झालेला आहे ढोकळा तयार। चला तर आता खाऊया। ढोकळा रेडी झालेला आहे या ठिकाणी, बघू शकता तुम्ही। आता शेव टाकू याच्यावरती मस्तपैकी। वाह, त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा।